सो हाय हॅलो आणि नमस्कार. खरंच खूप जास्त उन्हाचं टेम्परेचर वाढत आहे, म्हणून सकाळची सुरुवात ना अशी उसाचा रस पिऊनच झालेली होती. बाहेर आलेलो होतं, म्हटलं मेडिकलचं पण काम करून घेऊया. बट घरी आल्यानंतर प्रचंड भूक लागलेली होती, म्हणून अशा प्रकारे ढोकल्यावर ताव मारलेला होता. बट घरी आल्यानंतर ना जे कपडे आपले स्वतःचे घालण्यात काही सुख नसताना, तेवढे नवऱ्याचे कपडे आणि टी शर्ट घालण्यात खूप जास्त सुख असतं. म्हणून नवऱ्याचे कपडे घालूनच आज मी टाईम स्पेंड करायचं ठरवलेलं होतं. बाहेरून भाजीचं घेऊन आलेले होते, भाजीचं निवडून घेतलं आणि असं एन्जॉय करत करत काम केलं ना, तर खरंच काम पण लवकर होतं आणि कामामध्ये पण मन लागतं. आता सगळं काम झालेलं होतं, भाजीचं घेऊन आले होते. म्हटलं चला फ्रीज पण क्लीन करून घेऊया. फ्रीजला छान अशा प्रकारे क्लीन करून घेतलं आणि भाजीचं जे निवडलेलं होतं ना, ते व्यवस्थित लावून घेतलं. आता तुम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगते, जेव्हा पण आपण मिरची आणतो ना, तेव्हा डायरेक्ट त्या फ्रीजमध्ये ठेवू नका. जर तुम्हाला त्या एक महिनाभर जर चालवायचे असेल, तर महिन्यावर जर मिरची चालवायची असेल ना, तर मिरचीची वरची डेट अशा प्रकारे काढून घ्या. त्यामुळे अशी लाल मिरची होत नाही आणि पिकतसुद्धा नाही आणि मिरची 1 महिना फ्रीजमध्ये असतात. सो मस्त ताईच्या घरी जाऊन अशा प्रकारे रबर प्लांट आणलेलं होतं, ते बघितलं आणि मस्त देवबाप्पाचं दर्शन केलं. आणि आज एक गोष्ट अशी झाली होती की सोसायटीमधले सगळे ताईच्या घरी आले होते आणि माझा ब्लॉग बघत होते. ते बघून मला खूप जास्ती आनंदी झाला होता. ब्लॉग बघून झाल्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो. सात्विकने दीदीसोबत खूप जास्त मस्ती केली आणि वरून आल्यानंतर ना शुभम आमच्यासाठी माझा घेऊन आलेला होता. म्हणून दोघं मायलेक मस्त अशा प्रकारे माझा एन्जॉय करत होता. आता मी जशी करते ना, तसा माझा मुलगा पण मला बघून बघून शिकायला लागले. आता तो हाय हॅलो नमस्कार असं सुद्धा बोलायला लागलेला आहे. हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि नवऱ्याचं सूप जे घालण्यामध्ये टी शर्ट असते ना, ते खरंच कुठेच नसते. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.